जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. प्रस्तुत प्राप्त सराव प्रसंगी निवडलेला अभंग हा आळंदीचे थोर संत ज्यांना माऊली म्हटलं जातं, श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या अभंग असून हा अभंग असा आहे. सुवर्णांचे भांडे दुधाचे आधन कुसुंबा घालुनी नाश केला, तोडुनी चंदन कर्दळीचे वन भाबुळा रक्षण बैसविले, उत्तम भूमिका कमावली पाही, धोत्राला लवलाही पेरियेला, ज्ञानदेव म्हणे ऐसे न करावे शरण रिगावे सद्गुरुशी. तर हा आळंदीचे थोर संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आहे. या अभंगामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले की ऐसे न करावे म्हणजे नेमकं काय करू नये आणि काय करावे याविषयीचा हा अभंग असून पहिल्या 3 चरणामध्ये हे आपण काय करतो, काय करू नये आणि काय केलं पाहिजे याचे त्यांनी वेगवेगळे दृष्टांत दिले आहे. अभंगाचं पहिलं चरण. सुवर्णांचे भांडे दुधाचे उधान असुंबा घालुनी नाश केला. सुवर्णांचे भांडे दुधाचे उधान असुंबा घालून नाश केला. तर जे काही देवाने आपल्याला दिलेलं भांडं होतं ते भांडं सुवर्ण म्हणजे सोनं कनक याचं भांडं दिलं होतं. त्याचं दुधाचं उदान, दूध म्हणजे गोरस अमृत, ज्याला आपण अमृत म्हणू शकतो, असं ते अमृताचं उधाण आलेलं भांडं आपल्याला दिलं होतं. पण आपण त्यामध्ये असुंबा घालून नाश केलेला आहे. तो कसा केलेला आहे? सगळ्यात अगोदर सोन्याविषयी जाणून घेऊ. सोनं कसं तयार होतं, कुठं मिळतं, काय असतं. सोनं हा एक धातू आहे. हा जो धातू आहे हा याच्या खाणी असतात. त्या खाणीतून एक विशिष्ट प्रकारची जी माती आहे ती माती एक टन माती घेतली जाते. तिच्यावर पाणी टाकून त्याला छानून घेतलं जातं. त्यावेळेस कुठं आपल्याला एक ओंधळपर सोन्याची कण असलेली अशुद्ध माती मिळते. तिचं पुन्हा शुद्धीकरण केल्यानंतर त्यातून आपल्याला सुवर्ण असं एवढं मिळतं. ते जे मिळालेलं सोनं आहे त्या सोन्यामध्ये पुन्हा काही रासायनिक द्रव्य घातले जातात, सुहागा घातला जातो. त्याला एवढं तापवलं जातं की त्यातून इतर जे काही इम्प्युरिटीज किंवा अशुद्धता आहे त्या निघून जातात आणि प्युअर सोनं आपल्याला काहीतरी असं थोडंसं ग्रॅममध्ये मिळतं, काहीतरी ग्रॅम मिलामध्ये मिळतं. इतका हा सोनं धातू दुर्मिळ आणि मौल्यवान आहे. अशा प्रकारचं आणि आता मग ते ग्रॅम मिळालेलं 1 टन मातीपासून 1000 किलो मातीपासून काही ग्रॅम मिळालेलं सोनं, असं ग्रॅम सोनं जमा करून त्याचं भांडं बनवलंय आणि त्या भांड्यामध्ये दूध म्हणजे प्रत्यक्ष अमृत तुमचं उधाण आलेलं असं तुम्हाला भांडं दिलं असतं. मग भांडं म्हणजे काय हे कळलं पाहिजे. तर ज्ञानोबा एका विरहिणीमध्ये त्यांनी सांगितले, कान्होबा तुझी घोंगडी चांगली चांगली, कान्हा तुझी घोंगडी चांगली चांगली, आम्हासी का दिली वांगोली रे. मग तुझी घोंगडी चांगली आहे देवा, तुझी घोंगडी चालली आम्हाला अशी का दिली? देवाची घोंगडी कशी आहे? षडगुण गोंडे रत्न जडित. आणि आपली घोंगडी कशी आहे? रक्तमताने भरली रे. आता ही आपली घोंगडी आणि देवाची घोंगडी. पण ज्यावेळेस आपण जन्माला आलो, महाराज विचार करा, ज्यावेळेस जन्माला आलेला आहे त्यावेळेस देवाने आपल्याला सगळं काय दिलं, पण आपलं भांडं कसं होतं? निष्पाप, निरागस, इनोसंट. कोणतंही बारकं मूल घ्या, ये नन्हा सा शिशु जिसमें भी गोद में जाता है वही मुस्कुराता है. त्याला माहीत होतं का हो, तो ज्याच्याकडे जायचा तिथे हसायचा.
त्याला ना पाप माहीत, ना पुण्य माहीत, ना षडगुण माहीत, ना षडरूप माहीत, ना राग लोभ अहंकार माहीत, काहीच नव्हतं माहिती. मग एवढं सोन्याचं भांडं दिलं होतं सगळ्यांनाच. नंतर काय झालं? 9 महिन्यात झाला, एक एक पाऊल टाकायला लागला, पाय फुटले, दात आले. दात आल्यानंतर बोलायला लागला. आणि बोलायला लागल्यावर हा जो राघव आहे, हा राघव बोलायला लागले की त्याला हळूहळू वेगवेगळे गुण चिकटायला लागले. आणि म्हणजेच हे जे दुर्गुण आहेत, ह्या दुर्गुणांचा अंगीकार केल्यामुळे आपलं जे सुवर्णाचं भांडं आहे ते नाश झालेला आहे. तर ह्या सुवर्णाचा भांडं मग ते कसा नाश केला आपण? तर कुसुंबा घातला. कुसुंबा म्हणजे काय? कुसुंबा म्हणजे लिंबाचा रस, कुसुंबा म्हणजे बिबा, कुसुंबा म्हणजे विरजण घालायचं दही, ह्या सगळ्याला आपण कुसुंबा म्हणतो. हे जर कुसुंबा घातला आणि आपलं हे सोन्याचं भांडं आहे, हे आपण याचा नाश केलेला आहे. तर हा असा नाश केलेला भांडं ज्यावेळेस तुमच्या भाग्याने तुम्हाला कुणी सद्गुरू लाभतो, तुम्हाला कुणी गुरु लाभतो, तो काय करतो? हे भांडं कशा प्रकारे नीट करायचं काम करतो? तर हा सद्गुरू आहे. तुम्हाला जर लहानपणीच लाभला तर तुमचं हे भांडं फारसं काही त्यातल्या दुधाचा नाश होऊ देत नाही. पण तुम्हाला 30-40 वर्ष तुम्ही अगदी भरपेट खाल्लंय, पिल्लंय, मस्तपैकी अगदी जे नाही ते केलंय आणि नंतर तुम्हाला सद्गुरू लाभले, तर सद्गुरू सर्वात प्रथम काय करतात? तुमचे जे पाप आहेत, जे काही तुमच्या हातून घडलेले पाप आहेत, जे काही दुर्गुण आहेत, त्याला आळं करतात. आळं. आपण शेतकऱ्याची लोक आहेत. एखादी बाग केली तर त्या बागेच्या झाडाचं पाणी बाहेर जाऊ नये म्हणून त्याला आळं केलं जातं. तर काय करतात? हे तुम्ही जे दुर्गुण आहेत, तुम्ही जे पाप केलेले आहेत, हे या पापांना आळं करतात. म्हणजे तुमच्या जे पापामधून ते पाप पण बाहेर येऊ नयेत किंवा आणखी पाप घुसू नयेत असल्याला आळं करून ते गाठोडं आपण त्या सद्गुरूंच्या पायावर वाहत असतो. आणि एकदा सगळं आपलं पाप पुण्य त्यांच्या पायावर वाहून झालं की मग सद्गुरू आपल्याला काय करतात? हे जे नाश झालेलं दूध आहे, मग या नाश झालेल्या दुधाचं काय करायचं? तर ते अक्षरशः मंथन करतात त्याचं आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं निर्माण होईल असं पाहतात. मग आता म्हणतात दूध आहे, दुधापासून काय होणार आहे? दूध नासलं, त्याला जर तुम्ही रवीने त्याचं मंथन केलं तर त्याच्यापासून दही तयार होतं. दह्याचं मंथन केलं तर ताक आणि लोणी हे 2 पदार्थ तयार होतात. आणि लोण्याचं मंथन होतच नाही किंवा लोणी हे असं आहे की ते पुन्हा दुधात सुद्धा मिक्स होत नाही. तुम्ही पहा, तुम्ही घरी केलेल्या विरजणाचं जे लोणी आहे, लोण्याला दुधात कितीही तुम्ही मिसळायचा प्रयत्न करा, ते होणार नाही. तसं आपली बुद्धी बनवतात लोण्यासारखी. कारण आपली बुद्धी लोण्यासारखी पाहिजे, पाण्यासारखी नको. पाण्यासारखी का नको? तर पाणी रे पाणी रंग तेरा कैसा, जिसमें मिलाय उसी का जैसा. पाणी असं असतं ज्याच्यात मिसळून त्याच्यासारखं होतं. पण लोणी असं आहे ज्याच्यापासून बनतं त्याच्यात मिसळत नाही. दुधाची किंमत 50 रुपये लिटर असेल तर दह्याची किंमत 100 रुपये लिटर आहे. तर लोण्याची किंमत 400 रुपये किलो आहे. बघा, जसं जसं तुमचं मूल्य वाढत जातं, जसं जसं सद्गुरूच्या संपर्कात येऊन तुमचं सात्विकता वाढत जाते, रजगुण तामस गुण नाहीसे होतात, रजगुण कमी होण्यास सुरुवात होते, तसं तसं तुम्ही तुमचं नासलेलं दूध घेऊन गेलेले आहेत गुरुकडं. त्या नासलेल्या दुधाचं ते अगोदर दही करतात, त्यानंतर त्याचं ताक वेगळं करून लोणी करतात आणि लोण्याचं तूप करतात. तुपाची किंमत 1000 रुपये किलो आहे. तुम्हाला ह्या स्टेपमधून जायचं असतं. त्यासाठी शेवटच्या चरणातच म्हटलेले शरण रिघावे सद्गुरूशी, त्याचा हा पहिला दृष्टांत आहे. याच प्रकारचा दुसरा दृष्टांत आपण द्यायचं म्हटलं तर सगळ्यांना माहिती आहे, पूर्वी विहिरी खणताना सुरुंग लावायचे. सुरुंग भारीने असं त्यामध्ये होल करायचे, त्यामध्ये सुरुंगाचे दारू ठसायचे आणि ते त्याला वात लावली जायची. ती वात केवढी असायची? सुरुंग असायचं समजा 2-2.5 फूट, पण ती वात 5 फूट 10 फूट काय काय वाटे. लय मोठा सुरुंग असेल तर 1-1 किलोमीटरच्या सुद्धा असायच्या, 100-100 मीटरच्या असायच्या. जसं तो सुरुंग लावले, जितके लावलेत त्याची स्फोटकता त्याच्यानुसार ती वात असायची. मग सद्गुरूचं तुम्ही शरण केल्यानंतर सद्गुरूंनी काय केलेलं आहे? तुम्हाला मंत्र दिला असेल, नाम दिला असेल किंवा तुम्हाला काहीतरी सत्मार्गाला नेण्यासाठी काही ना काही साधन दिलं आहे. ते साधन जे आहे ना, त्या साधनावर अगदी निसंकोचपणे तुम्ही विश्वास ठेवून चालला पाहिजे. तर ही वात पेटवून दिली आहे.
पहा, सुरुंगाची वात आहे ना, हे नाम दिले म्हणजे सद्गुरूंनी तुमच्यातली वात, तुमचं सगळं पाप पुण्याचं गठुडं एका साईडला करून त्याला आळं घालून पॅक बांधून टाकलंय की ते परत तुम्हाला शिवू नये. आणि तुमचा हा जो सुरुंग आहे, हे जे भांडं आहे, नाचलेलं दूध आहे त्यातलं, याला एक सुरुंग लावला आणि त्याची वात पेटवून दिली. आता ती वात आहे ना, कुठंही किती लांब असू द्या, ती पेटत 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 जाते. त्याच्यात तुम्ही पाणी वता, काही करा, ती विझत नाही आहे आणि ती विझू द्यायची नसती. त्यामुळं आपलं जरी नासकं दूध सद्गुरूच्या पायावर टाकलं असलं, त्या दुधाचं जर तुम्हाला दही, लोणी आणि लोणीपासून तूप जे अमूल्य आहे असं तुम्हाला अमूल्य बनायचं असेल, तर तिची वात पेटवलेली ती वात पेटत राहिली पाहिजे. आणि ज्या वेळेस ती वात जाऊन तुमच्या सुरुंगाला लागेल आणि त्याचा ब्लास्ट होईल, त्यावेळेस आपली अवस्था होत असते. त्यावेळेस आपण आपलं शरीर सगळं विसरून जात असतो. अशा प्रकारे प्रत्येकाने जी काही वात पेटवलेली आहे गुरुनी, तर सुरुंगापर्यंत पोहोचवण्याचं काम हे तुमचं आहे. ते कसं करणार तुम्ही? तर जे काय सांगितलं आहे, जे काही नाम दिलं आहे, ते त्याचं तप करणं, याच्यातूनच तुमचं त्याचं साधन होणार आहे. मग अशा प्रकारे सुवर्णाचे भांडे दुधाचे उधान केला, कसुंबा घालून नाश केला, सोडून चंदन करदाळीचे वन, बाबुळा रक्षण बैसविले. तर हे जे नाश केला तुम्ही, आणि याच्यामध्ये कसं होतं, तर देवाने तुम्हाला चंदन कर्दळीचं वन दिलं होतं. चंदन पहा, सगळीकडं पवित्र चंदन, सुवासिक, जिथं तिथं त्याला हवं हवंसं वाटणार असं सुंदर चंदन असतं, जे देवाच्या कपाळी बसतं. प्रत्येक जणाला वाटतं चंदन. चंदन हे अमूल्य आहे. तसंच कर्दळी, ज्यावेळेस सत्यनारायण पूजा असते, कर्दळीला आपण एक सात्विकता दिली आहे. त्या कर्दळीचे 4 खुंटे लावल्याशिवाय, आता त्याला पर्याय म्हणून केळीचे खुंटे लावतात. अशा प्रकारचे बहुमूल्य आणि सात्विकतेची वनं तुम्हाला दिलेली आहेत. चंदनाचं वन दिलेलं आहे, कर्दळीचं वन दिलं आहे. पण तुम्ही काय केलंय, तिथं भाबूळ लावलेला आहे आणि त्या भाबुळाच्या पण त्याच्यावर अतिशयोक्ती म्हणजे त्याच्या रक्षणासाठी माणसं बसवलेत. बघा आता काय म्हणायचं, बघा महाराज, आता भाबळ लावली, कोणती भाबळ लावली? येडी भाबळ, काटेरी भाबळ, का सुभाबळ? तर सुभाबळमध्ये सु नावाचं सु नाव आहे, म्हणजे सु म्हणजे काय, त्याला काटा नसतात म्हणून सु म्हणतात. सु म्हणजे चांगला असतात, ते अजिबात नाही. सुभाबळ हे जर पीक कुणी लावलं, तर हे पीक असं आहे, तुम्ही एकदा घेतलं तर 4 वर्ष त्या जमिनीत काही येत नाही बरं का महाराज. आपण सगळे शेतकऱ्याची माणसं आहोत. आणि ते सुभाबळ इतकं वेगळी वेळ, त्याला काटा नसतात, तिला फळ नाही येत, शेंगा येतात. एका शेंगात 25-25, 30-30 बिया, अशा लाखो शेंगा येतात. आणि एक झाड एवढं झाडं करतात की वर्षाच्या आतमध्ये तुमचं वन तयार होतं. आणि ते वन तुम्ही काढलं, खांदून काढलं, तरी त्या जमिनीत 4 वर्ष काहीच पीक पिकत नाही. असलं पीक तुम्ही घेऊन त्याला रक्षणाला बसवलंय. किंवा येडी बाबलीचं उदाहरण घ्या, रस्त्याच्या ज्या बाबले असतात पहा, त्यांना किती तोडा काही करा, नष्ट होतात का? किंवा काटेरी भाबळ घ्या, त्याचा काय उपयोग आहे, त्याला पण शेंगा येतात. शेळी खायची फक्त तेवढं सोडलं तर त्याचा लाकडाचा उपयोग होतो, बाकी भाबळ ते भाबळ, त्याला काही फळच येत नाही. अशा झाडे लावून तुम्ही त्याच्या रक्षणाला माणसं ठेवली आहेत. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, तर तुमच्या ह्या भांड्यातल्या दुधाला उधाण येऊन सुद्धा त्याचा नाश झालेला आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये माऊली सांगतात, काय सांगतात, उत्तम भूमिका कमावली पाही, धोत्रा लवलाही परियेला. आणि तुम्ही एवढी, तुम्हाला ही सुपीक जमीन दिली होती देवाने लहानपणी, ज्याच्यामध्ये काहीच नव्हतं, कोणताच विकार नव्हता, निरागस, इनोसंट. आणि ते विकार तुम्ही स्वतः आणून घेतले, स्वतः ओढून घेतले, स्वतः त्या तुमच्या दुधात लिंबू पिळलंय, बिबा टाकलाय, मीठ टाकलंय, किंवा दह्याचं विरजण टाकून नाश करून घेतलेला आहे. आणि हा नाश केला तरी तुम्हाला सद्गुरू मिळाला, तुम्ही लय भाग्यवंत आहे. तुम्ही काहीतरी पूर्वजन्मीची पुण्य आहे तुमची, पूर्वजन्मी तुम्ही काहीतरी पुण्य केलं असेल, किंवा कोण ऋषीमुनी असेल, किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या आजोबा कुणीतरी या या सेवेमध्ये पांडवांची सेवा करीत असले पाहिजे, तरच तुम्हाला सद्गुरू मिळू शकतात. तर कसं सद्गुरू मिळवणं सोपं नाही हो, अजिबात सोपं नाही आहे. आणि मग काय केलं, एवढी मोठी सुपीक जमीन तुम्हाला दिली होती, आणि तुमची जमीन कशी, देवाची जमीन सडगुणी, तुमची काय 7-5 पोळ्या, 3 भाकरी, 1.5 कानवलं आणि 1 पुरी. आता तुम्ही म्हणता हे काय महाराज, 7-5 पोळ्या, 3 भाकरी, 1.5 कानवलं आणि 1 पुरी, काय 7-5 3 दशकांचा मेळा. मला माहिती, एक तत्वी काळात आवतो हरी, त्यात 7-5-3 एक तत्वी हे माहिती आहे, पण 1.5 काय आहे? तर हा कान्होबाची गोधने
तुकडोजी महाराजांच्या ह्याच्यातला अभंग आहे, तो अभंग जाऊन तुम्ही शोधा, त्याचा अर्थ पहा, दीड काय हे शोधा, सांगा. मी तुम्हाला पत्ता दिलाय, जायचं नाही जायचं तुम्ही ठरवा. तर हे जी तुमची घोंगडी आहे, हे जे तुमचं भांडं होतं, हे सोन्याचं होतं, ते नंतर कथेलाचं झालं, आता लोखंडात झालं, त्याला पण गंज लागला आणि त्यातलं ठेवलेलं दुधाचं पार नाश झालाय. त्याच्यात दही बनून त्या दह्यात आळ्या वळवळ करायला लागल्यात. एवढं तो नाश झाल्यानंतर तुम्हाला जर सद्गुरू मिळत असेल तर तुमच्यासारखा भाग्यवान कुणीच नाही, हे लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला सद्गुरू मिळाला असेल तर त्यांनी जे काय दिले ना ते डोळे झाकून त्याला फॉलो करा, त्यात तुमचं सार्थक आहे. तर तुम्हाला ही दिलेली भूमी खूप सुपीक होती, एवढी सुपीक होती. तुम्ही ती जमीन एवढी चांगली केली, ती जमीन अगदी पडराण होती, त्यामध्ये अनेक प्रकारचे काटेरी वृक्ष, निवडुंग वगैरे वगैरे सगळे होते. तुम्ही ते तोडले, खांदून काढले, त्यातले दगड दोंडे बाजूला केले, त्यात कुठून माती आणून टाकली, त्या मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खतं टाकली. खतं टाकून ती जमीन इतकी सुपीक केली, इतकी सुपीक केली की तिथं तुम्ही चंदन काय कोणतंही घेतलं तरी पीक असं टरारून आलं असतं. पण काय केलं तुम्ही? उत्तम भूमिका कमावली पाही धोत्रा, लवलाही पेरियला. पण तुम्ही काय केलं? पहिल्या 7 जूनला मुरगाचा पाऊस पडला, जमीन एवढी भारी बनवली, त्यात काय पीक घेतले? तो धोत्रा. आता धोत्रा पांढरं फुल येतं एवढं मोठं, ते शिवजींना खूप आवडतं तो धोत्रा, आणि त्याला असं काटेरी फळ असतं. आणि ते काटेरी फळ जे आहे ना, एवढं विषारी असतं, एवढं विषारी असतं महाराज. ते जर कोणी थोडं चिमूटभर 1 टीस्पून जरी खाल्लं ना, जगण्याचे चान्सेस नाही, वरच जाणार तो. 100% नाही, 1,00,000% एवढं विषारी. आणि त्याची शेती तुम्ही लावली. काय म्हणावं मला आता? हां, शेतीमध्ये एवढे राबले, दगडगुंडे बाजूला केले, माती आणून भरली, त्यात सगळं टाकलं. सुदैवाने पाऊस पण पडला, तर पेरलंय काय? तर धोत्रा. आणि जे पीक आहे 3 महिन्याचं. म्हणे का? तर शिवरात्रीला लय त्याचं डिमांड असतं, शिवजींना आवडतं. शिवरात्री कुठे येते? शिवरात्रीमध्ये तुम्ही कुठं पेरलंय ते? हां, आषाढ शिवरात्रीला पेरून माघ शिवरात्रीचा फायदा पाहून जमणार आहे का आपल्याला? आपण शेतकरी माणसं आहेत, कोणतं पीक घ्यायचं हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि तुम्ही एवढ्या चांगली दिलेल्या जमिनीमध्ये काय करले? तर धोत्रा. तर असं करू नका. सत्सदविवेक बुद्धी वापरली पाहिजे. कोणत्या वेळी कोणतं पीक घेतलं पाहिजे हे शेतकऱ्यांनी ठरवलं पाहिजे. पण आपल्या शेतकऱ्यांची एक लई वाईट सवय असते. शेतकऱ्यांनी कांदा केला, मग कांद्याला बाजार, मी पण कांदा करीन. अहो, यावर्षी एवढा कांदा जिकडं पाहावं तिकडं वाखारी लागलेला. सप्टेंबरमध्ये चांगला बाजार यायचा, ऑक्टोबर गेला, नोव्हेंबर गेला, डिसेंबरमध्ये सुद्धा बाजार येणं काहींच्या वाखारी नासून गेले हो महाराज. तरी त्यांनी अजून आशाचे बाजार वाढून. पण काय? तर एखाद्याचं बघून करू नका, स्वतःची बुद्धीला विचारा. ह्यानी केलं म्हणून मी केलं म्हणून गेलं, अख्ख्या नगर जिल्ह्याने कांदा केला आणि कांद्याचा सगळा वांदा झाला यावर्षी. तुम्हाला तर माहिती आहे. एखादा खरबूज घेतो, खरबूज. एक काळ होता आमच्या गावाने अख्ख्या मुंबईला खरबूज पुरवलं होतं. एखाद्याने काय पीक घेतलं नवीन, ते नवीन आले पहा, निवडुंगाचं मोठं सुधारित, काय म्हणतात त्याला, लाल फळ असतं, काय म्हणतात महाराज त्याला? ते एवढं मोठं असतं ना, काय बघा, ते निवडुंगासारखं असतं, पण निवडुंगाची एक जाते. ते घेतलं कुणीतरी, काय त्याचं नाव आठवना मला. ह्यानी घेतलं, त्यांनी पण काय, त्याला पाणी कमी लागतं, नुसती झाडं बांधायची, असं तसं. काय चाललंय? चांगली पिकं घेत जावा. तर तुमची ही उत्तम भूमी तुम्ही बनवली होती, पण त्यात तुम्ही धोरता पडला, त्यामुळे तुमच्या त्या भांड्याचा नाश झालेला आहे. तर हे सगळे दृष्टांत दिलेले आहेत. त्याच्याविषयी अजून एक दृष्टांत मी तुम्हाला सांगतो की नाश कसा केला आहे. एकदा राजा शिकारीला गेलेला असतो, आणि शिकारीला गेल्यानंतर काय होतं, एक वाघ येतो, राजावर झडप मारतो. त्याचे सेवक असतात, सगळे पळून जातात. त्यातला एक सेवक आहे, तो न घाबरता आपला भाला घेतो आणि जाऊन त्या सिंहाच्या मानेत घालतो. भाला वरून घातलेल्या मानेतून खाली निघतो, त्याची एक नस तुटती मानेची, आणि तो असा सगळे आया रक्ताने भरून जाते, आणि तो घाबरतो आणि पळून जातो. तिथं राजा वाचतो. राजा वाचल्यानंतर राजा त्या सेवकाला विचारतो, बाळा, तुझ्यामुळे माझं प्राण वाचल्यास, बोल, तू काय करतोय? म्हटलं, महाराज, आता तर मी तुमची सेवेकरू म्हणून जॉईन झालोय, आज माझा पहिलाच दिवस. याच्या अगोदर काय करत होता? काय नाही म्हणे, वनात जायचं, झाडं तोडायचं, ते वाळवायचं, वाळलं त्यांना पेटून त्यांचा कोळसा बनवायचा आणि कोळसा ऐकायचो. मग कोळसा ऐकून असे किती तुला पैसे मिळायचे? म्हणजे काय मिळायचे? 1,000-2,000 मिळायचे महिन्याला. तेवढ्यात माझं खाऊन पिऊन सुखी होतो मी. 2-3 हजार मिळायचे, ते 4-5 हजार मिळायचे, त्यात मी सुखी होतो. असं आहे का? बरं. एक काम कर म्हणे, उद्या तू म्हणे दरबारात ये, मग बघू आपण. ठीक आहे.
दरबारात जायचं, राजांनी बोलवलंय, पहिल्याच दिवशी फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन, आता राजांनी बोलवलंय आपल्याला, दरबारात जायचं. रातभर झोपलाच नाही ना तो शेवट, गेला दरबारात. दरबारात गेल्यानंतर राजाने म्हटले, पहा, अशा शूर सेवकांची या राज्याला गरज आहे. यांनी माझे काल हे वाचवले, तर आज मी त्यांना मुक्त करतोय. आणि हे जे पर्वत आहे, या पर्वतावर जे काही चंदनाचं वन आहे ना, हे चंदनाचं वन, जा ते वन तुझं, जा तू तिथे जाऊन राहा, जे करायचं ते कर. हा जातो. गेल्यानंतर 1 वर्षांनी राजा तिथे जातो, तर चंदनाचा पार सुपडा साप, कुठं एक सुद्धा झाड दिसणं, अख्खं वन दिलेलं माणसाला, आणि एक साधं झाड उभं नाही. राजा इकडं शोध तिकडं शोध, कुठं तरी एक झोपडी दिसती. राजा सेवकाने घेऊन तिकडे गेला, त्या झोपडीमध्ये हा माणूस बसलेला असतो. बसलेला असतो. राजा बोलतो त्याला, अरे बाबा काय झालं, तू इथं का बसला, हे काय केलंय तू? म्हणले, काय म्हणे राजासाहेब, तुम्ही मला हे वन दिलं, मी तोडलं, वाळवलं, जाळला, त्याचा कोळसा विकला, मला 4-5 हजार मिळायचे फक्त, ह्याचे काय सगळे 10-12 हजार मिळाले, एवढाच फरक पडला, बाकी काय फरक झाला? अरे म्हटले, तुला काय दिलं, तू काय केलं? तुला मी चंदनाचं वन दिलं, तू ते काढून काढून विकलं असतं ना, माझ्यापेक्षा सुद्धा श्रीमंत झाला असता, माझ्यापेक्षाही मोठा झाला असता, असं तुला दिलं, आणि तू काय केलं? तसंच हे जे नाम दिलेलं आहे ना सद्गुरूंनी माऊली, हे नाम ते चंदनाचं वन आपल्या हाती दिलेलं आहे. भलं आपलं भांडं किती पण त्या नासक्या दुधाने भरलेलं होतं, ते सगळं पाप, आपले सगळे पाप दुष्कर्म, त्याचं गठोडं बांधून त्यांनी स्वतःवर घेऊन आपल्याला हे चंदनाचं वन दिलंय. ते चंदनाचं वन तोडायचं, जाळायचं, का त्यातलं चंदन काढून लोकांना वाटायचं, चंदनापरी झिजून या देहाचं सोनं करायचं, आणि पुन्हा जे सोन्याचं दिलेलं भांडं सोनं करायचं. का ते नाचलेलं तसंच नासून द्यायचं, हे तुमच्या हातात आहे. हे सर्वस्वी तुम्हीच पाहिलं पाहिजे, हे सगळं तुमच्या हातात आहे माऊली. सद्गुरूंनी सद्गुरूंचं काम केलं आहे, आपण आपलं काम केलं, तर एक ना एक दिवस तुम्हाला देव भेटणार, आणि देव जिथून आला आहे तिथं तुम्हाला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जे काय माऊलीने म्हटलंय, ज्ञानदेव म्हणे ऐसे ना करावे, शरण रिगावे सद्गुरुशी. तर आता ज्ञानेश्वरांनी या अभंगामध्ये सांगितलंय काय करू नये आणि काय करायचं. तर असं करू नका, जे काय सांगितलंय, सुवर्णांचे भांडे दुधाचे उदान कुसुंबा घालून नाश केला, तोडून चंदन कर्दळीचे वन, भाबुळा रक्षण बैसवले उत्तम भूमिका, काम कमावली पाही धोत्रा लवलाही पेरियला, ज्ञानदेव म्हणी ऐसे ना करावे, शरण रिघावे सद्गुरुशी. मग तर शरण रिघावे सद्गुरुशी, रिघावे म्हणजे काय 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 ना काही शब्दाचे अर्थ माहीत नसतात. शरण रिघावे म्हणजे नेमकं काय करायचंय, मग शरण जायचं म्हणजे काय करायचं नेमकं. शरण रिघावे, हा शरण रिघावे हे शब्द अजून एक आलेला आहे, अजून एका तुकोबारायांच्या अभंगात आहे, तुकोबाची कांता सांगे लोकाशी. त्यामध्ये तुका म्हणे कांते ऐसे न करावे, शरण रिघावे पांडुरंग. पांडुरंगाला शरण जा असं नाही करायचं. किंवा काकडाचा एक अभंग आहे त्याच्यामध्येही आलेलं आहे. तर शरण रिघावं म्हणजे काय, तर आपण सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. त्यांनी जे जे काही आपल्याला अनुग्रह दिला आहे, जे जे काही सांगितलं आहे, आणि 10 गोष्टी नाही सांगितल्यात करायला, त्या प्रकर्षाने पाळल्या पाहिजेत. कोणत्या 10 गोष्टी आहेत, सगळ्यांना सांगितले अनुग्रह देताना. खरं बोलणे, सद्विचार ठेवणे, सद्वृत्ती ठेवणे, तुळशीची माळ परिधान करणे, कपाळी गोपीचंदन टिळा बुक्का जे तुम्हाला योग्य वाटेल ते लावणे, परस्त्री रुक्मिणी माते समान मानणे, कोणाचाही द्वेष न करणे, कोणत्याही गोष्टीचा लोभ न करणे, कशाही बाबतीत अहंकार न पाळणे, आणि मीपणा सोडणे. अनुग्रह देताना ह्या सद्गुरूंनी आपल्याला दिलेल्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टीचं पालन करा. आणि जे ते नाम दिले ना, ते नाम अखंड जपा. त्याचं एवढं तप करा की तुमचं जे दुधाला उदान आलं आहे ना, ते दूध तसंच राहिलं पाहिजे, उलट त्याच्यावर साई बनली पाहिजे, आणि त्या साईचा उपयोग सगळ्यांना झाला पाहिजे. तर यातून ज्ञानदेव महाराजांनी सांगितलं आहे की सद्गुरू आहे, सद्गुरूला रिघा. त्यांनी सांगितलेले जे काय तुम्हाला सांगितले ते फॉलो करा, आणि त्यातच तुमचं सर्व सार्थक आहे. आणि जीवनाचं सार्थक करायचं असेल
तर सद्गुरूशिवाय पर्याय नाही. रामकृष्ण हरी एवढं बोलून मी माझं हे विवेचन थांबवतो. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी.